मागच्या अर्धा नंतर मी एक इंट्रो शूट करतोय, तो काय माझ्याकडून होईल ना, कोण ना कोण तर काय बोलतोय नाही ना, माझ्याकडून चुका होत्यात काय ना काहीतरी चुकला बोलतोय. आता म्हणजे आता एक करतोय फायनली. तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आहे शेरगावची यात्रा. हा, शेरगावची यात्रा म्हणजे भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह. आज आपलं चॅनल होते जिवंत, म्हणजे जे 2 महिन्यापासून बंद पडले त्याच फायनली जिवंत होते. तर काय नाही, आता रेणुका माता बँजो आले. दरवर्षी बँड असतो, ते आता बँड नाही, बँजो आहे, त्यामुळे नाचायचा मजा येणार आहे. त्यामुळं काय असं प्रॉब्लेम नाही, नुसता धिंगाणा करून टाकायचं. तुम्ही व्हिडिओ शेवट पण बघायचे आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका. आणि नवीन असलं तर 100% करा, हे तुमचं कर्तव्य आहे. भेटूया आपण. आता मी थोड्या वेळातच निघालोय देवळामध्ये दर्शन घ्यायला. परत 11-12 टायमिंगला मिरवणूक चालू होती. चल भेटू आपण. आणि हा, गावामध्ये कार्यक्रम पण आहेत ऑर्केस्ट्रा, ते पण दाखवायचा मी प्रयत्न करेन. त्यामध्ये मी पार्ट 1 किंवा पार्ट 2 करीन, तर मी सगळं एकदम संगत टाकेन. कारण एवढं एडिट करायचं माझ्या हे विषय नाही, कारण माझ्याकडे मोबाईल आहे, PC नाही अजून माझ्याकडे की एवढं सगळं त्या मोबाईलमध्ये एडिट करायचं. त्यामुळे मी पार्ट 2 किंवा पार्ट 1 मध्ये सगळं दाखवेन, तर मी ऑर्केस्ट्रा दाखवणार नाही. कारण कार्यक्रम किती आहेत माहिती आहे का? 5 आहेत. 2 ऑर्केस्ट्रा, 1 नाटक. तमाशा तर आपण जास्त बघत नाही, त्यामुळे तमाशाचा आपला विषय येत नाही. बाकी गॅदरिंग आहे. भावांनो, आम्ही मंदिरात तर आलोय, पण ही पालखी पण इथं अजून तयारी चालू नाही. त्यात झाले काय माहित नाही. बघू आपण देवळात जाऊ. हे देवळ आहे बघा, तुम्हाला दाखवतो बाहेरून. दर्शन झालेलं आहे, गर्दी काय नाही. दर्शन घेतलं, आता निघाली खाली बँजो बघायला. तर भेटू आपण बँजो कशी. इधर पुढं जत्रा भरली, अजून तरी अर्धे नेहमी नाही भरली, पूर्ण भरायला अजून वेळ लागेल. आणि थोड्या वेळाने चालू होईल यात्रा.
बघितला असेलच बेंजो कसा वाजतोय ते एकदम खतरनाक वाजतोय, आवाज पण एकदम टाकतोय. आणि त्यासोबत अजून एक म्हणजे खुनसीला म्हणजेच अमित कुमार तो पण आला आहे, तो पण अजून एक आपल्या गावामध्ये. आता त्याच्यात खुन्नस लागायची शक्यता आहे, खुन्नस लागू शकते. आता मी निघाले कपडे चेंज करायला, कारण हे घातलं त्यावर सगळा गुलाल पडला की हा शर्ट बरबाद. त्यामुळं मी आता निघाले शर्ट चेंज करायला. त्यातनं परत त्याच्यासोबत निघालो आहे निवड दाखवायला. म्हणजे तिथं डायरेक्ट आलं की आपण डायरेक्ट मिरवणूक एन्जॉय करू. आता एक शर्ट चेंज केला आहे, हा घातला आहे मागाशी हिरवा होता कारण हा भरू नये म्हणून. आता निघालो आहे दुसरा बेंजो आला आहे अमित कुमार, तो आला आहे. त्याची टेस्टिंग बघतो कसं वाजतंय ते, मग परत आपली मिरवणूक चालू आहे. मग आपण डायरेक्ट तिथे भेटू. आणि आत्ता मी जर लेट आलो, आरती चालू होती. बाकी काही नाही, माझा आवाज ऐकायचं का माहीत नाही, पण अजून लागेल तेव्हा तुम्हाला दाखवतो. बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आम्ही निघाले मानाची गाठी आणायला त्या गल्लीत आहे. तर आता आपण जाता दाखवू आपण कसं काय विषय भेटू झाला. आता जरा बसलोय, जरा आरती भेट चालू आहे, जरा आले कोणपीठ लागते कसं. पण आता इथं थोडं आडतोड वॉक चालू आहे. काय मला पण कळलं मी काय शूट करतोय, त्यामुळे जी आहे ती बघा, बाकी काय नाही. आता वेळ थोडं चालू दाखवलं पडतो ना जरा.
काय लगीन आहे म्हणलास? जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना करळ तोंड वज्र तोंड त्रिनयन सहस्रमाता वत्स पावावे निर्वाणी रक्षावे मोडम पिंडमणि सोवरम नेनं प्रीतिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं आंधरं रामो राजनामके गणपति संस्कृतं शुभमंगल सावधानम. तर बाबांनो अवतार बघू शकता आमचा एकदम फिट झालाय. आता नाही भैरवाचा आणि माता जोगेश्वरींचा. आता संध्याकाळी ऑर्केस्ट्रा आहे तो मी पार्ट 2 करील किंवा पार्ट 1 करील. तिथपर्यंत बघत राहा. सांगता येत नाही माझं मी काय करू शकतो. फिट झाला. 6.5 hours later. आणि आमच्या करवीर नगरीमध्ये अशा अनेक दिग्गज कलासूर्य निर्माण झाले ज्यांनी मेळा नाटकापासून ते अगदी चित्रपटापर्यंत आपले उच्च झेप घेतले. एकदा टाळ्या होते सगळ्यांच्या.
तर भावांनो, हा व्लॉग आपला एवढाच आहे. ह्याच्या पुढे मी काय शूट केलंच नाही आणि एंड पण मी 3 दिवसांनी करतोय. कारण की मी विसरलो होतो. मला वाटलं की मी एंड शूट केलं आहे आधीच, परत आता एडिटिंगला बसलोय मी, तर बघतोय तर एंड कुठे आहे आपल्या व्लॉगचा, नाही आहे. मग मी आत्ता शूट करतोय आणि तुम्ही बघितलं असेलच, हा शर्ट स्टार्टिंगला होता, तो आत्ता पण आहे, असा विषय. बाकी काय नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब 100% करा. आणि तुमच्या भावाला काही नाही, सबस्क्राईब वाढवा करा. बिल्ला बाई कैसा सो रहा है झोपेत न उठवतोय मला साला. चलो बाय.